दिनांक 25 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 2:30 वाजता ते संध्याकाळी 6 वाजेच्या दरम्यान गोविंदश्री मंगल कार्यालय जुळे सोलापूर येथे बंद घरात कोणीही नसल्याचा फायदा घेऊन घराचे कुलूप तोडून घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरी झाल्याबाबत फिर्यादी गौतम मारुती गायकवाड यांनी दिलेल्या तक्रारीवरून विजापूर नाका पोलीस स्टेशन सोलापूर शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आला। तसेच दिनांक 25 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 3 वाजेच्या दरम्यान कोणार्क नगर जुळे सोलापूर येथे बंद घराचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने चोरी झाल्याबाबत विजापूर नाका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला। सदरचे दोन्ही गुन्हे हे उघडकीस आणून मुद्देमाल हस्तगत करण्याबाबत पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखेचे डॉक्टर अश्विनी पाटील, राजन माने, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांनी गुन्हे शाखेचे सर्व अधिकारी व पोलीस अंमलदार यांना मार्गदर्शनपर सूचना दिल्या होत्या। सदरील नमूद दिवसा घरफोडीच्या घटना घडल्याने नमूद दोन्ही घटनांचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पाटील व त्यांचे पथक यांनी घटनास्थळी भेट दिली। सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील व त्यांचे तपास पथकाने सोलापूर शहरातील वेगवेगळ्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने पाहणी करून व तांत्रिक विश्लेषणाचे आधारे यातील 4 आरोपींची ओळख पटवली। त्यानंतर दिनांक 29 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री 12 वाजेच्या सुमारास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पाटील व त्यांचे तपास पथकास खात्रीशीर बातमी मिळाली की 4 इसम हे जुना पुणा नाका परिसरात संशयितरित्या फिरत आहेत। सदर बातमीची शहानिशा करून कारवाई करण्याकामी